मिस्टर हे बघा आमचे मोठू टकलू. हा तर झोपूनच खातोय बघा पालथा पडून पूर्ण. हे पिल्लू इकडे इकडे तू. हे काय हे कोण खाणार? किती वेळा सांगायचं, 4-4 वेळा आवाज दिला तेव्हा हा शेट शोधतो. अनेक लोक बघायचं बसच्या इथं बसले फक्त मोबाईल आणि मोबाईल. पिलू बाय. एक आली एक आली. हे बघू म्हणजे शोना आहे शोना शोना आहे शोना. हे घे. उठ इकडे चल. उठ लवकर इकडे पटकन चल. इकडे इकडे. उठतोयस का? इकडे उठ लवकर. उठ लवकर. काळू ए बोललेलं कळत नाही. नाही कळत बोललेलं. कळत नाही का बोललेलं? उठ लवकर. उठ खाऊन घे चल. उठा. गुड बॉय. सगळं कळतं आमच्या बाबूला बोललेलं. बाय. जरा काल साहेब भेटलेच नाही तुम्ही. हां काल भेटलाच नाही. त्याचा भाऊ भेटलेला पण हा सापडलाच नाही. त्याचा भाऊ गॅरेजच्या आतमध्ये. आणि आता त्याला वाटते तुम्ही तिकडनं त्याला सीडीवरून देणार आहे म्हणून तो तिकडे आतमध्ये गेला. पिलू बाय. हां आणि याचा भाऊ खूपच म्हातारे झाले. मी रोज येणं त्याला इकडनं खायला देते म्हणून हा इकडे येऊन थांबला बघा. जिन्यावरून वरती येऊन देते ना त्या साईडने. पण हा साहेब आज इकडे येऊन बसला आणि मी इकडनं आले गॅरेजमधून आतमध्ये या साईडने आले. ह्या साहेबांना वाटलं की मी खालून इकडनं येणार म्हणून लेकरू आशेने की ते येऊन बसले. दर बाबू खा. बिचारी करिश्मा निघून गेली. करीना मॅडमनी खाऊनच नाही दिलं बघा. सगळं इथं अर्धवट. ह्या साहेबांचं पण पूर्ण खाऊन झालं. अगोदर मी दिलं कारण इथं एक काका जरा गडबड करत होते. आणि हे बघा कसे वाट पाहत बसलेत आमचे. हे घ्या. ये खायचं असेल तर ये लवकर ये. हे घे ठेवलंय. ये इकडे ये. पडले होते ना आता. ये या घे सगळं खाऊन घे. ए मारतोस का रे हिरो? सर ये लवकर. कोण कुठे कसे कोणत्या रूपात भेटेल सांगता येत नाही. कारण परमेश्वराने अनेक रूपं घेतली आहे. परमेश्वर कोणात पावा हे आपल्याला समजलं पाहिजे. करीना संपूर्ण सगळं संपून टाक. परमेश्वर शोधण्यासाठी इथून जर आपण हिमालयात गेलो तिथं फक्त बर्फच सापडणार आहे. सर मागे बाबू ये घे खाय चल. हा आमचा श्यामा. हा बाबू. तिकडं रामा. आणि तू इकडे करिश्मा. करिश्मा इकडे. ए करे करू इकडे पटकन करू. हे घ्या घ्या. आलास ना तू? घाबरणार नाही बघा आमचं पिल्लू. घे. बाकीचे खातात तुला पण पाहिजे ना त्यावेळेस. त्याला सांगायला नाही लागत बघा. इथेच असतो आणि मला भेटण्यासाठी येतो म्हणजे येतो. हे बाकीचे इकडे खातात आणि हा आमचा साहेब इकडे खातो. एवढं छान आहे. अरे बास ना रे किती भरतोस. हां हे घ्या. हे घे. एवढे सगळे आल्यावरती लोक हे माझ्याशी भांडतील नाही तर काय करतील. हे लोक बोलतात तुम्ही यांना वाटलं. ए अरे हे घे. हे घे इकडे पिलो. हे घे. बिचारं राहिलं ते उपाशी दुसरं. रजनीश थांब देते तुला 2 मिनटं थांब देतेच.
मलाच आणले रे खायला बाबांनो. थांब बाब्या, आता काय करू तुला. इकडे चल. ए सर हट. हाड. हे घे रज्जू. रज्जू हे घे इकडे. धडकीच भरते कधी कधी पोटामध्ये. कुठं गेला बाब्या. तुला खाता येईना का रे. हां ऐ ऐ सर माघारी. खातोय ना तो. सगळे डॉनगिरी करती हिरोईन. काय चालले पिल्लू. कसले नखरे चाललेत. पॉटमध्ये पाणी नाही आहे. धुतलं आता पॉट मी. म्हटलं भरून ठेवते. रे थांब रे. पाण्यासाठी कसे थांबलेत बघा. पॉट खूप घाण झालेला होता. हिरो 2 मिनिट थांब. तो एक म्हातारा काली खाते. आणि हा बाबू खा. घे पटकन. काली मग तुला खाऊन देणार नाही. बस तिकडं. मी पण काय करणार नाही. कारण काली इतकी हावरट आहे ना. ती सगळ्यांचं खात असते बघा ही काली. घे पटकन. हे घे. घे ना बाबा. किती वेळ माझा टाइमपास करायला होता रे तुम्ही. चली ये बाबू इकडे. हे घे. आता यांच्यातले 2 राहिले. त्यांचा 6 जणांचा ग्रुप आहे इथे. म्हणजे खाली असतात बघा दिवसभर. बाबू ये. दिवसभर इकडे खाली खड्ड्यात असतात. आणि 5:30 वाजले 5 वाजले की ते येऊन बसतात. त्यांना माहिती आहे अशा की थोडंसं आपल्याला खायला मिळेल बिचाऱ्यांना. जल्दी जल्दी खाले भाई. खाण्यापेक्षाही पाणी महत्त्वाचं आहे असं समजत नका जाऊ की उन्हाळा पावसाळा हिवाळा. बघा अजून एक आलं. म्हणजे ते कमीत कमी 8 डॉगीज आहेत. फक्त तो एकटाच राहिला खायचा. तर त्या साहेबांना दिले पाहिजे. चलो बाय बेबीज. इकडे. अरे घाबरू नको रे. तू घाबरतो म्हणून तुला खाऊन देत नाही. तिकडे पिलो. माशी त्रास देते त्याला. इकडे. हे घे. अरे तसंच असतं. सगळ्यांच्या अंगावर असतात माशा. हे घे. हे घे. ए बाबू हे घे. धर. हो हे घे. खा. किती घाबरते माशा. खूप यांना त्रास देतात. ए पिलू खा रे. मला जायचं आहे पिलू. पेपर ओतून ठेवते म्हणजे खाईल तू. डब्यात ओतून ठेवले ह्या. कारण त्याला माशी खूप त्रास देते. काही कळत नाही आहे. ए पिल्लू. आणि हा कितीतरी दिवस बघा 2-3 दिवस झाले याच्या पोटात काहीच नाही. ही सगळी गँग आहे ना. सगळ्यांचं खाऊन झाले. आता मस्त जाऊन झोपतील. पाणी वगैरे पिले. पण हा बिचारा. मी निघालेच होते बघा गाडी चालू करून ह्याला खायला देऊन. तर बाबू पण आला. आणि माशांनी खूपच ह्यांना त्रास देते बघा. त्याला पण माशी त्रासच देते. काही मुकाजीव कुठेही बसतात. काही होतं त्याच्यामुळं लेकरांना. इकडे चला. बघा माझ्या बाबूचे डोळे खूपच अंदाज 5 लेकरू वरती येतं. चली ये बाबडा. गुड बॉय. खा तू. मी जाते आत्ता. कारण सूर्य आता मावळणारच आहे. उशीर झाला. आमच्याकडे भरपूर पाहुणे आलेत. कारण उद्या आमच्याकडे अधिक मासाचा कार्यक्रम आहे माझ्या घरी. तर मला गेलंच पाहिजे. चला गँग. सगळ्यांचं खाऊन झालं. तुझं काय झालं बाबू. तू खाल्लंयस का. इकडे हे घे. हे घे. त्याला त्रास नाही. हां खाऊन झालं. येईन. हे धर. अजून धर. पण त्याला त्रास द्यायचा नाही.